हे शेठ गाडी घेऊन शर्यत कशामुळे गेले चला सांगतो तुम्हाला पुढं. तर नमस्कार मंडळी, आपण झोपेतून उठले आपल्या मागे एकच काम असते, वाडी जमा करायचे. मग काय वाडी जमा करायला गेलो, बघतोय तर काय राहुल शेठ आपल्या पुढे निघले तेव्हा गडबडीची एकदम वाडी जमा करून. मग काय चला म्हणलं आपण बी वाडी जमा करून घेऊ. वाडी वगैरे जमा केली. मग काय राहुल शेठ कोणच घेतले आपल्या गाडीवरच चूल, कारण आपल्याला जायचं होतं गावामध्ये गेल्यावर मग काय म्हणलं आधी घेऊ स्टिंग पिऊन, बाकीचे कामं तर काय होतच राहते ना आपल्या न्यायची ते खाताचे पोते. दुकानावर गेलो तर आपल्या अजय भैयाच्या इथे तर काय वा एवढी मोठी गाडी आली होती. अजय भैयाचं चालू होतं आपलं पोते मापायचं काम. मग काय पोते वगैरे घेऊन चाललो की मग आपल्याला भेटले व्यापारी अजय भैया. मग काय कापसाचा पिपसाचा भाव विचारला. शेतात आल्यावर आकाश भाई तर काय डबल पोते जात नाहीत म्हणलं, तरी बळच घातले पण काय नाही, शेवटी टकोऱ्यावर न्यावं लागली. मग काय म्हणलं चलू दे तो टकोऱ्यावर न्यायचं काम, आपण जाऊ दाऱ्याकडं. दाऱ्या आलोय तो बघतोय तो काय बाबा सगळ्या साऱ्या आपल्या गचच भरल्या होत्या पाण्याने. आपलं राहणं तसंही पाणी साचल्याशिवाय पुढं जात नाही. यंदा लावलाय आपण कांदा, बघू काय होतंय शेवटला. मग काय दारे धरत होत तेवढ्यात आला आपला आबी आला तर आपला रस्ता करायला. मग काय आबी भैयाने आपल्याला बोलवलं मशीनमध्ये. मी बी काय लगेच बसलो त्याच्या बाजूला जाऊन, म्हणलं आपण शिकलो थोडी मशीन. बघा आबी भैयाने रस्ता कसा बनवलाय कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.